राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवळ आपल्याबरोबर आहेत। झिरवळ सर, 2 दिवसीय अधिवेशन झालं, तुमचं भाषण अर्थात गाजलं, कारण की तुम्ही आता ज्या डिपार्टमेंटचे मंत्री आहात, अन्न व औषध प्रशासन, तुम्ही म्हटलात की प्रत्येक सॅम्पलची मी चौकशी करणार, त्याचे टेस्ट करणार म्हणून। काय एकंदरीतच सविस्तर तुम्ही भाषणात सांगितलं? भाषणात म्हणजे त्याने प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या विभागाचं काम तर करावं, पण इतरही विभागांवर ज्याचा हातखंडा असेल किंवा ज्यानं काही मागणी केली, एखाद्यानं मी जर FDAचा मंत्री असेल आणि एखाद्याने सामाजिक न्यायाचं मला काम सांगितलं तर मी तो प्रयत्न केला पाहिजे, अशा पद्धतीने मी सांगितलं। आणि भेसळाच्या संदर्भातलं का खूप सारी चर्चा आहे का अगदी ग्रामीण भागातसुद्धा का आपण जे खातो ते सगळं भेसळ खातो। काय तर दूध, तेल, डाळी साळी, मसाला सगळंच भेसळ असं अशिक्षित माणूससुद्धा म्हणतो। तर मग त्याच्यावर ह्या डिपार्टमेंट आहे का त्या डिपार्टमेंटचा मी आता प्रमुख आहे, तर मी ती सुरुवात करायला पाहिजे, ती केलेली आहे। का मला लक्षांक दिलं होतं 5,000चं, मी 1068 शॅम्पल घेतलेत। एक 7-8 दिवसात त्याचा रिपोर्ट आल्यानंतर जे दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल। प्रफुल्ल पटेल भाषणात म्हणाले की खरं तर ज्यावेळेस सगळे काँग्रेसमध्ये, ज्यावेळेस राष्ट्रवादी वेगळी झाली काँग्रेसमधनं, त्यावेळेस काँग्रेस एक संपूर्ण वटवृक्ष होतं आणि त्या काँग्रेसच्या वटवृक्षाखाली आपण आलो आणि वाढलो नव्हतं असं त्यांनी म्हटलं। खरं तर एवढी संख्या, तर कुठेतरी शरद पवार यांच्या नेतृत्वावरती हा प्रश्नचिन्ह जो आहे तो आता तुमचे नेते मंडळी उपस्थित करतात। तसं म्हणून नाही, तसं म्हणण्याचा उद्देश सुद्धा नसेल, पण तेव्हा तेवढी संख्या होत नव्हती, आता झाली। तर आता सगळेजण जे दादांच्या नेतृत्वात काम करतात त्या कामाचा मोबदला म्हणून किंवा संघटन म्हणून तटकरे साहेबांचा असेल किंवा इतरही जे मंत्री झाले असतील आता याच्याही पाठीमागचे, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं कामकाज केल्यामुळं हे यश पाहायला मिळालं। धन्यवाद। तुम्ही म्हणतात की शरद पवार तुमच्या हृदयात आहेत, मनात आहेत फाडलं तर, परंतु पुन्हा नाही पण ऐकून घ्या, आज धनंजय मुंडेंनी एक महत्त्वाचा गौप्यस्फोट केला आहे की 2019ला अजित पवार ज्यावेळेस पहाटेचा शपथविधी घेत होते त्यावेळेस मी त्यांना रोखलेलं, तो एका षडयंत्राचा भाग होता। त्यांच्या दोघांमध्ये काय असेल आम्हाला माहीत नाही। आम्हाला सांगितलं का आपल्याला पार्टी कार्यालयात बोलवलं, आम्ही पार्टी कार्यालयात गेलो, राजभवनला जायचं, आम्ही राजभवनला गेलो, शपथविधी झाला। हा आदेश अजित पवारांचा होता की शरद पवारांचा? नाही, अजितदादा आणि पवार साहेब वेगळे नव्हतेच ना, तेव्हा एकत्रच होतो, तर आदेश हा दोघांचा होता। अजितदादांनी बोलवलं एवढं सांगितल्यावर आम्ही गेलो। अजित पवारांना फसवण्याचं हे कट कारस्थान होतं का 2019 पहाटेचं? मुंडे साहेबांनी सांगितलं, आता त्या प्रक्रियेत ते प्रमुख म्हणून होते, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं असं ते आम्हाला काय माहीत नव्हतं। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। खरं तर धनंजय मुंडे यांनी जो गौप्यस्फोट केला 2019ला, अजित पवार खरं तर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार होते, त्यावेळेस काहीतरी वेगळा निर्णय जो आहे, वेगळं षडयंत्र फसवण्याचं आहे, त्याच्या संदर्भात नरहरी झिरवळ म्हणतात की ते धनंजय मुंडे महत्त्वाच्या प्रक्रियेत होते, त्यांनी त्या संदर्भातलं वक्तव्य करावं असं मत जे आहे ते त्यांनी व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, शिर्डी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।